माध्यमांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे नाराज असल्याच्या चर्चा जोरात आहेत. काय आहे बातमीमागील सत्य या बातमीपत्रात आपण पाहूया. नमस्कार, मी महेंद्रसिंग राजपूत आणि आपण पाहत आहात निर्भीड विचार न्यूज. बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असून ते घर वापसीच्या तयारीत आहेत. छगन भुजबळ यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांच्या आधारे बातम्यांच्या माध्यमातून समोर आली होती. आधी लोकसभा आणि नंतर राज्यसभा निवडणूक लढवण्याची इच्छा असूनही संधी न मिळाल्यामुळे नाराज असलेले अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होते. याआधी 2 दिवसांपूर्वी समता परिषद यांच्या झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी देखील भुजबळ यांना नवा विचार करण्याचा सल्ला दिला होता. यापुढे आता भुजबळ कोणत्या पक्षात जाणार, नवीन पक्ष स्थापन करणार का, की आहे त्या पक्षात राजकीय भूमिका निभावणार, अशा अनेक चर्चांना उधाण आले होते. मागच्या काही दिवसांपासून भुजबळ राष्ट्रवादीत नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. छगन भुजबळांनी मात्र हे वृत्त फेटाळून लावलं आहे. आपण राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार नाही, तसंच आपला ठाकरेंच्या कोणत्याही नेत्यांशी संपर्क झाला नसल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. मी अजितदादांसोबत नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे असे सांगून त्यांनी आणखी एक नवीन राजकीय रुपली देखील टाकली आहे. राष्ट्रवादी काँग्रेससोबत मी विधानसभा निवडणुकीपर्यंत राहणार आहे असं छगन भुजबळ म्हणाले आहेत. यापुढे ते असेही म्हणाले आहेत की तुम्ही चर्चा करणार असाल तर मी तरी काय करणार, मी कोणालाही भेटलो नाही. बातम्या साफ खोट्या आहेत. मी कधी कोणाला भेटणार, कुणी म्हटलं 2 दिवसांपूर्वी भेटला असेल. 10 तारखेला षण्मुखानंद कार्यक्रम होता, त्यानंतर 13 तारखेला राज्यसभेचा फॉर्म भरायचा होता. त्याआधी मी 12 तारखेला अजितदादांच्या घरी होतो, तेथे बैठक झाली. त्यानंतर 14 तारखेला मी पुण्यात होतो, फुलेवाड्याबाबत चर्चा करण्यासाठी मी गेलो होतो. मी 16 तारखेला नाशिकमध्ये पोहोचलो. मला जर कुठे जायचं असेल तर मी ओपनली जाईल असं भुजबळ म्हणाले आहे. ते पुढे असेही म्हणाले की राजकारणामध्ये नाराज होऊन चालत नाही. राजकारणामध्ये प्रत्येकजण नाराज असतो, पण दुसऱ्या दिवशी कामाला लागायचे असतं. राहुल गांधी सुद्धा नाराज झाले असते, त्यांना बहुमत मिळालं पण ते आता कामाला लागले आहेत. पवारसाहेब सुद्धा नाराज असतील, त्यांनाही वाटत असेल की मी सक्षम असूनही पंतप्रधान होऊ शकलो नाही. कमी जागा आल्या म्हणून फडणवीस सुद्धा नाराज असतील. अजित पवार सुद्धा नाराज असतील, त्यांच्याही जागा कमी आल्या आहेत. पण ही सगळी लोक नाराज झाली आहेत, पण दुसऱ्या दिवशी कामाला लागली आहेत. मी सुद्धा कुठेही नाराज नाही असं वक्तव्य भुजबळ यांनी माध्यमांच्या समोर स्पष्ट केलं आहे. यातच आता या सर्व मुद्द्यांवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. कालपासून ही अफवा जोरात चालली आहे की भुजबळ हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत. ते नेमक्या कोणत्या वाटेने येत आहेत ही वाट काही आम्हाला आजपर्यंत दिसलेली नाही. छगन भुजबळ हे एकेकाळी शिवसेनेत होते, त्यांना एक कालखंड झाला आहे, जमाना झाला आहे. छगन भुजबळ काँग्रेसमध्ये गेले, शरद पवार साहेबांसोबत राष्ट्रवादीत गेले, आता ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षात आहेत. असा त्यांचा फार मोठा राजकीय प्रवास आहे. या प्रवासात शिवसेना आता खूप मागे राहिली आहे आणि महाराष्ट्रात राजकीय प्रवासात शिवसेना खूप पुढे गेली आहे. या बातमीत आणि या अफवांमध्ये कोणतेही तथ्य नाही. छगन भुजबळ यांच्याशी शिवसेनेचा कोणताही राजकीय संवाद झालेला नाही, चर्चा नाही आणि होण्याची शक्यता देखील नाही. इतक्या स्पष्ट शब्दात त्यांनी ही गोष्ट नाकारली आहे. आता त्यांनी स्वतःचा मार्ग स्वतः निवडला आहे. त्यांची एक वेगळी भूमिका आहे. त्यांची भूमिका आणि शिवसेनेची भूमिका आता मेळ खाणार नाही. अशा प्रकारच्या बातम्या पेरून अफवा पसरून महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या गोंधळ उडवायचा असेल तर या पलीकडे या बातम्यांना आम्ही काही जास्त महत्त्व देत नाही असं म्हणून राऊत यांनी हा संपूर्ण प्रकार फेटाळला आहे. आता राज्यात विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. अनेक मोठे राजकीय घडामोडी या होतीलच, अनेकांचे पक्षांतर देखील होतील आणि नवनवीन राजकीय भूमिका देखील समोर येतीलच. या सर्वांवर आपले लक्ष असेलच. मात्र जर अजितदादा यांनी आपला जनाधार गमावला असेल, लोकसभा निवडणुकीत त्यांना सपशेल अपयश आले आहे, विधानसभेतही अजितदादांच्या राष्ट्रवादीला फटका बसण्याची दाट शक्यता दिसत आहे, पुढे त्यांची भाजपसोबत युती असेल की नसेल याबाबत देखील अनिश्चितता आहे. अशा सर्व राजकीय गोंधळात अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात छगन भुजबळसारख्या मोठ्या नेत्यांची राजकीय इच्छा पूर्ण होत नसेल तर भुजबळांनी अजितदादांचे राष्ट्रवादी सोडून इतर पक्षात जावे का, याबाबत तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आमची बातमी आवडली असेल तर आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.